नौसेना दिवस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण या प्रसंगी उपस्थित आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आपले राज्यपाल महोदय, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह जी, केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजित पवारजी आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित नेव्हीचे प्रमुख हरीश सिंगजी, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित नेव्हीचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि या कोकणातील बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, शिवपराक्रमानं पावन झालेल्या या भूमीमध्ये मी आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं या महाराष्ट्राच्या 12.5-13 कोटी जनतेच्या वतीने मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आज इस नौसेना दिवस के अवसर पर मैं हमारे भारतीय नौसेना के सभी अधिकारी और नौसैनिक भाई बहनों को हृदय से शुभकामनाएं भी देता हूं और आदरणीय प्रधानमंत्री जी का अभिनंदन इसलिए भी करता हूं कि कल ही राजस्थान, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ में फिर एक बार मोदी मैजिक सभी लोगों ने देखी है और इस ऐतिहासिक विजय के लिए मैं प्रधानमंत्री जी का तहे दिल से अभिनंदन भी करना चाहता हूं। इस देश में नेवी का कार्यक्रम है, फिर भी जो कल विजय हासिल हुई है इससे हमें खुशी है और इसलिए इस देश में गारंटी का दूसरा नाम नरेंद्र मोदी जी है। ये देशवासियों ने साबित करके दिखाया है। देश के जनता को, जनता के दिलों को जोड़ने वाले हमारे प्रधानमंत्री जी इस महाराष्ट्र की धरती पे आए हैं, इसलिए हमें गर्व है, अभिमान है और आनंद भी है। पहले कहते थे हर घर मोदी, पर अब कहते हैं मन मन मोदी। ये भी हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है और इसलिए मैं यही कहूँगा कि आज यहाँ पर सागर की लहरें हम देख रहे हैं और कल पूरे देशवासियों ने भी मोदी नाम के लहर को भी देख लिया है। ये भी खुशी की बात है और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि मोदी जी ने हमारे देश का नाम पूरी दुनिया में जितने सम्मान के साथ आज लोग ले रहे हैं, देश का नाम दुनिया में रोशन करने का काम, देश की अर्थव्यवस्था को नई ऊंचाई पर ले जाने का काम ये हमारे प्रधानमंत्री जी ने किया है, इसलिए हमें खुशी है। और हम इसलिए भी खुश है कि आज महाराष्ट्र में आज केंद्र और राज्य के दोनों के सहयोग से इस राज्य का भी विकास हो रहा है। ये राज्य को भी सर्वांगीण विकास की ओर ले जाने में भी हमें केंद्र सरकार और मोदी जी की साथ है और इसलिए भी मैं आपको धन्यवाद देना चाहता हूं। और आज नौसेना दिन के इस भव्य दिव्य समारोह में कुछ पहले ही आदरणीय प्रधानमंत्री जी ने छत्रपति शिवाजी महाराज जो हिंदवी स्वराज्य के संस्थापक, उनके प्रतिमा का
भव्य दिव्य स्वरूप में जो प्रतिमा वहाँ खड़ी है उसका अनावरण किया है, शुभारंभ किया है। ये भी हमारे लिए गौरव की बात है। ऐसा आज प्रतीत होता है कि आज पूरा महाराष्ट्र नहीं, पूरा राष्ट्र इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज का अभिवादन कर रहा है, उनके सम्मान में नतमस्तक हो रहा है। इस स्वर्णिम और ऐतिहासिक क्षण के लिए मैं भारत के प्रधानमंत्री जी का आभार प्रकट करता हूं। महाराष्ट्र को 720 किलोमीटर के प्रकृति ने समुद्र तट की बड़ी महत्वपूर्ण सौगात दी हुई है और ये हम सामने देख रहे हैं। इस धरोहर संपत्ति की रक्षा में जुटे देश की जल सीमा की सुरक्षा में तैनात नौदल अधिकारी जवानों को मैं महाराष्ट्र की जनता की ओर से हार्दिक बधाई देता हूं। शिवाजी महाराज जी ने निर्माण किए हुए ये जलदुर्ग है, हमारे राष्ट्र की संपत्ती है, गौरव के ये प्रतीक है। आणि म्हणून मी प्रधानमंत्री महोदयांच्या पुढाकारातून शिवछत्रपतींची राजमुद्रा भारतीय नौसेनेच्या ध्वजामध्ये समाविष्ट केली, त्याबद्दल देखील मी मनापासून धन्यवाद देतो। ब्रिटिश राजवटीच्या खुणा पुसून आत्मनिर्भरतेचं सूचिन्ह म्हणून ही राजमुद्रा या ध्वजावर फडकू लागली आहे, अभिमानाने फडकती आहे। हा महाराष्ट्राचा अभिमान आणि गौरव आहे। आपल्या नौसेनेतील देखील एक ऐतिहासिक कामगिरी या करणाऱ्या आमच्या एका महिला अधिकारी देखील आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या कन्या आहेत। एका युद्ध नौकेचं ते या ठिकाणी नेतृत्व करतात, ही देखील बाब आमच्या सगळ्यांसाठी चांगली आहे। आणि देशातील महिलांच्या आत्मसन्मानाचं आत्मनिर्भरतेचं नवं पर्व मोदीजींमुळे सुरू झालं, याचाही आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला आरमार दिलेला आहे। सिंधुदुर्ग किल्ला त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे आणि भारतीय आरमाराचे ते जनक आहेत, जनक होते। शिवछत्रपतींनी जगाचे डोळे दिपतील अशा अभेद्य जलदुर्गाची उभारणी केली। अभेद्य सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण नौसेना दिवस साजरा करतो आहोत। कोकणच्या किनाऱ्यावर बलशाली अशा भारतीय नौसेनेचं वैभव पूर्ण अवतरलेलं आहे आणि म्हणून आज मी नौसेना दिन महाराष्ट्रात होतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। शिवाजी महाराज मुत्सद्दी होते, धोरणी होते, युद्ध नीतीमध्ये तज्ञ होते, गनिमी कावा म्हणजेच आजच्या सर्जिकल स्ट्राईकचे ते जनक देखील होते आणि म्हणून त्यांच्या या नीतीचा मुत्सद्देगिरीचा आजही जगभरामध्ये अभ्यास सुरू आहे। शिवछत्रपतींनी मोठमोठे गडकिल्ले बांधले, त्यांचं विजन, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग त्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं हिंदवी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्याचा ध्यास आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतलेला आहे आणि त्याची फळं आज देशातील जनता चाकत आहे आणि म्हणून आत्मनिर्भर भारताचा वारसा शिवछत्रपतींनी दिला आहे। तोच वारसा आणि वसा आपण सगळेजण पुढे घेऊन जातोय। आत्मनिर्भर भारत ते आता शक्तिशाली आणि आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आला आहे। जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घडवण्याचा हा काळ आहे। आपल्या या सामर्थ्याची जगाने देखील नोंद घेतली आहे आणि म्हणून नया भारत आत्मबलपूर्वक और आत्मनिर्भरता के साथ आगे बढ़ रहा है। बलशाली भारत यह हमारी नई पहचान है आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्रींचं मनापासून अभिनंदन करतो। नौसेना दिनासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि भारतीय नौसेना दिवसाच्या मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सह्याद्रीची उंची म्हणजे